जागतिक महिला दिनानिमित्त आंब्यात महिला संमेलन संपन्न। डोंगरावर जंगली क्षेत्रातील महिलांसाठी वन उत्पादक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मी आग्रही राहीन। यासाठी महिलांच्या सहकारी तत्वावरील सोसायट्या उभारण्याची गरज आहे, असं प्रतिपादन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केलं। शिष्य संवर्धनी फाउंडेशन व विद्युत महापारेषण कंपनी कराड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त येथे आयोजित महिला संमेलनामध्ये ते बोलत होते। अध्यक्षस्थानी रमाताई फाटक होत्या। प्रास्ताविक सुविद्या सुनील लेले यांनी केलं। आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, नारी शक्तीचे उपयोगिता मूल्य जपणारे धोरण सरकारचं असून ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी देण्यात येतील। यावेळी व्याख्याते प्रथमेश इंदुरकर यांनी स्वराज्याच्या उभारणीत महिलांच्या त्यागाचे महत्त्व विशद केलं। यावेळी कर्तृत्ववान 4 महिलांना गौरवण्यात आले। गोठणे ग्राम पर्यटनाचे नेतृत्व करणाऱ्या रेश्मा पवार व सुप्रिया सावेकर, सामाजिक कार्यकर्त्या संगीता घोरपडे कोरोची, महिला बस चालक सुमन हांडे सुपात्रे, वनिता दिलीप कांबळे आंबा यांना गौरविले। आंबा व घोळसवडे येथे घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धा व होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेता महिलांना बक्षिसे देण्यात आली। पाककृती स्पर्धेमध्ये श्रद्धा गद्रे, अनुसया दारगुंडे, कविता कोलते उत्तेजनार्थ, आशिता कोलते, अर्पिता खानविलकर, होम मिनिस्टरमध्ये शीतल गद्रे, राजश्री पाटील, सोनल बोणे उत्तेजनार्थ। यावेळी विद्युत महापारेषण कंपनीचे प्रमुख सुनील काटकर, रागिनी शर्मा, वृषाली सरनोबत, सपना भिसे, अर्चना कुडचे, उदयसिंह सरनोबत, राजेंद्र लाड, मुकुंद गावडे, अमरसिंह पाटील आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी महिलांना आरोग्य शिबिराचा लाभ देण्यात आला। सूत्रसंचालन पूजा वाघ यांनी केले। आभार सुशीला हराळे यांनी मानलं। संपन्न जैवविविधता असलेल्या या तालुक्यात आयुर्वेद पार्क उभारून स्थानिक महिलांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी श्री आवाडे यांनी दिली। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।